माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता रंगतदार बनत चालली आहे. अशातच दोन्ही पॅनलकडून आपले संभाव्य उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करण्यात आले नाहीत आणि हे उमेदवार अद्याप का जाहीर करण्यात आले नाहीत, या संदर्भात आपण बातचीत करू. आपल्यासोबत चंद्रअण्णा तावरे आहेत. अण्णा, बऱ्याच दिवसापासून तुम्ही घोंगडे बैठका घेताय, लोकांमध्ये जाताय, पण मात्र अद्यापही तुमच्याकडून पॅनल जाहीर केले गेले नाहीत. अजित पवारांनी देखील पॅनल जाहीर केला नाही. त्यांचे उमेदवार अजून संभाव्य जाहीर झाले नाहीत. तुम्ही देखील केलं नाही. नेमकी काय परिस्थिती? कारण लोकांमध्ये कुठेतरी वेगळं चित्र निर्माण केलं जातंय का? किंवा लोकांमध्ये एक वेगळा मेसेज जातोय का? त्याचं असं आहे की ती मंडळी मंत्रिमंडळात आहेत, सत्तेत आहेत. सत्तेचा वापर करून आमच्या इच्छुक उमेदवाराच्या घरी जाऊन दमदाटी द्यायला माणसं पाठवत आहेत. तुम्ही उभं राहिला तर तुमचा भावावर तिथं नोकरीला आहे, त्याची बदली करू, तुझी चौकशी लाव, अशा पद्धतीनं आमच्या राहिलेल्या सगळ्या उमेदवाराला त्रास देतात. म्हणून आम्ही वाट पाहतोय की 11 तारीख कधी येईल, त्यावेळेला आपले उमेदवार आहे त्यावेळी जाहीर करायचे आणि इलेक्शन लढवायचे. मात्र अद्यापही लोकांमध्ये संभ्रम आहे. कारण हे हे दोन्ही पॅनल जाहीर न झाल्यामुळे, यांचे उमेदवार जाहीर न झाल्यामुळे कुठेतरी चंद्रराव तावरे असतील, रणजित तावरे असतील, अजित पवारांची युती करतील का, असा सवाल त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय. बघा, अजित पवाराची किंवा इतर कोणाची युती करायचा प्रश्न येत नाही. हा शेतकऱ्याचा कारखाना, शेतकऱ्यासाठी उभा केलेला कारखाना आहे. आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहे. गेले 40 वर्ष शेतकऱ्यासाठीच आम्ही तिथं प्रयत्न करत आलेलो आहोत. आता राहिला त्यांचा प्रश्न. आता ते काय जाहीर करत नाही ते त्यांना विचारा, आम्ही काय सांगायचं. अजित पवार म्हणतात की घटनेने मला अधिकार दिलाय म्हणून मी वर्गातून फॉर्म भरलाय. मात्र असं असताना विरोधकांच्या नेमकं का पोटात दुखतंय? आम्ही काय म्हणत नाही ना. आता तुम्ही ऐकलं, त्याला अधिकार आहे. कायद्याने त्याला अधिकार आहे. राहावं, मग त्याच्यावर राहावं. आम्हाला उलटी गंमत वाटते. वरचा माणूस एवढ्या खाली आला, काही लोकांच्या धसक्यामुळे खाली आला, त्यात आम्हाला आनंद आहे. अजित पवार असं देखील म्हणतायत की छत्रपतीला जसा सर्वपक्षीय पॅनल झाला, तसाच पॅनल आता माळेगावमध्ये करण्याची भूमिका माझी होती. मात्र सातत्यानं तुमच्या दोघांकडून एक वेगळा हट्ट केला जातोय आणि कुठेतरी सभासदांच्या हितासाठी त्यांनी ही सगळी भूमिका त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती. अजित पवारांकडून तुम्हाला कुठला निरोप आला होता का? किंवा त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांची तुमची काही बोलणं झालं होतं का? बघा, कार्यकर्ते रोज येतात, आले होते. महत्त्वाचे कार्यकर्ते आले होते. लक्षात आलं का? आम्ही त्यांना सांगितलं, आम्हाला कारखाना वाचवायचा आहे. त्यांनी सांगितलं मला, तुम्ही चेअरमन राहा, तुमची माणसं तुम्ही निवडा, आमची माणसंसुद्धा तुमच्या यादीत तुम्ही घ्या, कुठली निवडायची निवडा, तुम्ही कारभार करा. परंतु ते कारखाना मोडायला निघालेले आहेत. आम्हाला त्यांच्याबरोबर जायचं नाही. आम्ही लोकात राहणार, सभासदात राहणार. ते जरी चेअरमन केले करत असले तरी आम्हाला ते नको आहे. आज 20,000 सभासद प्रपंचाचं नुकसान आम्हाला करायचं नाही. त्यांचे प्रपंच फुलवायचे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर जात नाही. अजित पवार असं देखील म्हणतायत की कारखान्यावरती 425 कोटीचं कर्ज असल्याचा दावा विरोधक करत आहेत. मात्र कारखान्यावर 229 कोटीचं कर्ज आहे. तर 269 कोटीची साखर देखील उपलब्ध आहे. कसं बघताय वक्तव्याकडे? अहो, ते साखर उपलब्ध, त्याच्या बँकेचं कर्ज आहे ना. ते बघ, बँकेचं कर्ज आता किती पैसे राहतात? 40 कोटी सुद्धा राहत नाहीत. विचारा पुन्हा त्यांना. मग यामध्ये आता तुम्ही जो व्हिडिओ दाखवला, कारखान्याच्या हंगामामध्ये, चालू हंगामामध्ये सिरप हा त्या ठिकाणी गटारामधून वाहतोय. तुमच्या काळामध्ये देखील असंच झालं होतं, असा आरोप स्वतः अजित पवारांनी केला. हे जे म्हणतात ना, आम्ही काय सांगितलं तुम्हाला, की ज्या वेळेला मशिनरी नवी बसवली, आम्हाला ते सेट करायला वेळ लागला. थोडं त्याच्यामुळे झालंय. पण आता ह्यांनी आमच्यानंतर 60 कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च केलेत. खर्च करून सुद्धा ही परिस्थिती आहे. तुम्ही आता असं म्हटलेत, की दोन्ही पवार एकच आहेत. शरद पवार आता उद्या 5 वाजता त्या ठिकाणी गोविंद बागेमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. मग असं असताना तुम्ही जो जो आरोप करताय, की दोन्ही पवार एकच आहेत. का असं का वाटतं तुम्हाला, की दोन्ही पवार एकच आहेत? तेव्हा का आपलं ठरलंय थांबायचं. त्याचं उत्तर काय देईल? उद्या बैठक होते शरद पवारांच्या उपस्थित. कसं बघता या बैठकीकडे तुम्ही? तेव्हा काय आम्हाला त्यांच्याशी काय त्याच्यावर काय बोलायचं नाही. ते नेते, ते कारखान्याचे सभासद आहेत. त्यांना अधिकार आहे. उभं राहायचा, पॅनल करायचा, लोकं निवडून आणायचा, कारभार हातात घ्यायचा. त्याला आम्ही काही म्हणणार नाही. मग जर अजित पवारांना शह द्यायचा असेल, तर शरद पवार गटाने तुमच्याकडे एक हात पुढे केला, तर तुम्ही शरद पवार गटाशी युती करणार का? नाही करणार. आम्ही त्यांच्याशी युती करू शकत नाही. आमच्या नेत्यांचं आणि त्यांचं जमत नाही. म्हणून आम्ही त्यांच्या दारात जाणार. अण्णा, दुसरा एक प्रश्न आहे, की सातत्यानं नीरा नदीचा जो काही प्रदूषणाचा मुद्दा आहे, हा पुढे येतोय. अजित पवार म्हणतायत, "ह्या प्रदूषणाला मी एकटाच जबाबदार नाही." मग असं असताना देखील मी ₹3 कोटी एस-टी-पी प्लांट उभा केला. मात्र ही सगळी प्रक्रिया थांबायला वेळ लागतो. तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही अनेक वर्ष या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहात. हे खरंच नीरा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा थांबू शकतो का? नीरा नदीचं प्रदूषण थांबू शकतं का? हे बघा, 5 वर्षापूर्वी त्यांनी शब्द दिला होता.
की तुम्ही माझ्या पॅनलला मतं द्या, मी सगळं थांबवतो. 5 वर्ष वाट बघितली. 5 वर्ष वाट बघून काहीच निर्णय झाला नाही. काय समजायचं आम्ही? माळेगावच्या कारखान्याचं खाजगीकरण केलं जाईल असा आरोप तुमच्याकडून केला जातोय. असं का वाटतं तुम्हाला अजित पवार हे सगळे सहकार प्रक्रिया खाजगीकरणाकडे नेत आहेत? कारण जर पाहिलं तर केंद्रातले सहकार मंत्री तुमच्याच विचारांचे आहेत, अमित शहा आहेत. मग असं असताना अजित पवार राज्यामध्ये सहकार मोडीत नेमकं का काढतायत? मोडीत का काढतात त्याची कारणं अनेक आहेत. समजा माळेगाव कारखान्यात आम्ही लोकांना चांगला भाव देतोय खात्री आहे. आणि आम्ही कारखाना आमच्या ताब्यात लोकांनी दिला. आम्ही चांगला भाव द्यायला लागलो. त्यांचे खाजगी कारखाने आहेत. ते महाराष्ट्रातल्या त्यांच्या खाजगी कारखान्यामध्ये 1 कोट टन ऊसाचं ते पिळीत करतात. त्या सगळ्या मिळून तयार होणाऱ्या साखरेला त्याला ₹100-200 द्यावे लागतील. त्याचं नुकसान आहे. म्हणून ते आम्हाला विरोध करतात. तुम्ही आता आरोप केला की 2 मंत्री बारामतीमध्ये येतायत. सभासदांना येतात नाही आहेत. आता चर्चा चालू आहे. दमदाटी चालू आहे. जायचं पाहिजे. आपण समक्ष जाऊन तिथं बघू शकता. नक्कीच. हे होते चंद्रराव तावरे. राज्याचे 2 मंत्री त्या ठिकाणी बारामतीमध्ये आहेत आणि ही जी काही सभासद मंडळी आहेत, यांना कुठेतरी धमकावण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातंय आणि याचमुळे की काय चंद्रअण्णांनी आपला पॅनल त्या ठिकाणी संभाव्य उमेदवार जाहीर केले नाहीत. मात्र राज्यांच्या मंत्र्यांना या ठिकाणी माळेगाव सारख्या कारखान्यामध्ये लक्ष घालावं लागतंय. हे देखील आता महत्वाचं आहे कारण अजित पवार असतील किंवा त्यांनी जो उल्लेख केला 2 मंत्री शेजारचे इंदापूरचे भरणे असतील, यांच्या माध्यमातून सभासद असतील किंवा अधिकाऱ्यांना देखील बदली करण्याची धमकी त्या ठिकाणी दिली गेल्याचा खळबळजनक खुलासा यांच्याकडून करण्यात आलाय. माळेगावचा सभासद सुज्ञ आहे, मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये माळेगावचा सभासद नेमकी कुणाला साथ देते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती, माळेगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.